आज आपण तांदूळ आणि मिक्स डाळ याचे आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। हे आप्पे मऊ लुसलुशीत अगदी जाळीदार होतात। आपण ह्या आप्प्यासोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी बनवणार आहोत। हे आप्पे पारंपरिक पद्धतीने बनवल्यामुळे यामध्ये इनो सोडा काहीही वापरलेला नाही। बऱ्याच वेळेला काय होतं, जास्त वेळ आप्पे राहिल्यास मऊ लुसलुशीत राहत नाहीत। तर तुम्ही अशा पद्धतीने आप्पे बनवले तर ते दिवसभर मऊ लुसलुशीत राहतात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण रेशनिंगच्या तांदळाचे व मिक्स डाळीचे आप्पे कसे बनवायचे ते पाहूया। तर त्यासाठी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत। हे आपल्याला घ्यायचे आहे 2 वाटी। त्यानंतर घ्यायची आहे आपल्याला अर्धी वाटी फुटाण्याची डाळ। तर या ठिकाणी मी फुटाण्याची डाळ अर्धी वाटी घेतली। त्यानंतर उडीद डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी। पोहे घ्यायचे आहेत आपल्याला अर्धी वाटी। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे पाव वाटी अख्खे मूग। असे हिरवे मूग अख्खे घेतल्यामुळे आप्प्यांना कलरही छान येतो, चवीलाही अप्रतिम प्रोटीन युक्त असे हे आपले आप्पे तयार होतात। म्हणून यामध्ये आपण अख्खे मूग घातलेले आहेत। त्यानंतर घालायचे आहे पाव वाटी आपल्याला शाबू। एकदम जाळीदार व मऊ आप्पे आपले दिवसभर जरी ठेवले तरी मऊ सूत राहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाव वाटी शाबू घालायचे आहे। त्यानंतर घालायचे आहे यामध्ये मेथी दाणे अर्धा चमचा। तर आता हे आपण सर्व डाळी तांदूळ असे स्वच्छ 1 ते 2 वेळा धुवून घ्यायच्या। रेशनिंगचे तांदूळ काळपट असतात म्हणून 2 ते 3 वेळा चांगले आपण असे स्वच्छ धुवून घ्यायचे। डाळी तांदूळ स्वच्छ असे 2 ते 3 वेळा चांगले धुवून घेतले आहेत। यामध्ये आता आपण पाणी घालून 4 ते 5 तासासाठी चांगलं आपण हे भिजत ठेवायचं आहे। यावरती झाकण झाकून आपल्याला 4 ते 5 तास तरी चांगलं हे भिजत ठेवायचं आहे। 5 तासानंतर सर्व डाळी तांदूळ असं छान भिजलेलं आहे। आता आपण मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-2 चमचे डाळ तांदूळ घालायचं। यामध्ये घालायचं 1 चमचा पाणी। हे आता मिक्सरला चांगलं बारीक करून घेऊ। डाळ तांदूळ चांगलं मिक्सरला वाटून घेतलं आहे। तर पाहू शकता असं छान असं बारीक झालेलं आहे। छान असं बारीक झालंय। तर बारीक रवा असतो त्या पद्धतीने आपण हे बारीक करून घ्यायचं। रवाळसर अशी पेस्ट याची करून घ्यायची आहे। एका मोठ्या पातेल्यामध्ये डाळ व तांदूळ बारीक केलेलं ओतायचं आहे। तर थोडं मोठं पातेलं घ्यायचं, आंबल्यानंतर पीठ आपलं फुगतं म्हणून अशाच पद्धतीने सर्व डाळ तांदूळ आता बारीक करून आपण घेऊयात। सर्व डाळ तांदूळ असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। तर यामध्ये आपण घालूयात आता मीठ। तर यामध्ये घालते मी अर्धा चमचा मीठ। पीठ चांगलं मिक्स करून ठेवायचं। यामध्ये मीठ घालून असं पीठ एकसारखं घोटवून घ्यायचं। उबदार ठिकाणी आपण असं पीठ रात्रभर झाकून ठेवायचं आहे। छान असं आप्याचं पीठ आंबलेलं आहे, जाळी पिठाला आलेलं आहे पाहू शकता। पीठ छान आंबलं की अशा एकदम जाळीदार आपल्या लुसलुशीत आप्पे तयार होतात। आता यामध्ये घालायचं आपण बारीक केलेला 1 मोठा टोमॅटो बारीक असा चिरून घेतला आहे। तर छान असा बारीक कांदा चिरून घेतलाय। 2 ते 3 मध्यम साईजचे कांदे घेतले। तर बारीक अशी कोथिंबीर धुवून स्वच्छ घेतलेली आहे, चिरून घेतली। 1 ओली मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे। हे आता सर्व पिठामध्ये घालूया। पिठामध्ये आपण अर्धा चमचे जिरे घालूया। जिऱ्यामुळे एकदम आप्पे छान लागतात खाताना। आप्पे छान जाळी पिठाला आलेले आहे। पिठामध्ये सर्व साहित्य घालून बाजूला ठेवलं पीठ। तर आता आपण चटणी बनवायची आहे। खोबऱ्याची चटणी आपल्याला बनवायची आहे। या ठिकाणी खोबऱ्याचे असे ओले खोबरे असे बारीक चिरून घेतले। 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतली व बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 2 तुकडे आल्याचे घेतले। तर 2 ते 3 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत। तर ही जास्त मिरची तिखट नसल्यामुळे मी 3 मिरच्या घेतल्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू खोबरे। त्यानंतर घालायचे फुटाण्याची डाळ। लसूण घालू, आले, मिरची, कोथिंबीर। मिक्सरलाच आपण कोथिंबीर लावायची, त्यामुळे हिरवीगार अशी आपली खोबऱ्याची चटणी बनते। म्हणून यामध्येच आपण कोथिंबीर घालायची आहे। तर यामध्येच घालू अर्धा चमचा मीठ, थोडंसं पाणी घालायचं। हे आता मिक्सरला फिरवून घेऊ। छान असं बारीक करून घेतली आहे चटणी। तर एका ही बाउल मध्ये आपण काढू। मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये पाणी घालायचं। जसं आपल्याला दाट किंवा पातळ अशी चटणी पाहिजे असेल त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं। खोबऱ्याच्या चटणीला आपण फोडणी देऊ। फोडणी देण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवला आहे। यामध्ये घालायचं 1 पळी तेल। यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी,
मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचे पाव चमचा जिरे, त्यानंतर घालायचे 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, एक सुकलेली मिरची यामध्ये घालू. आता गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये घालायचा आहे थोडासा हिंग. खोबऱ्याच्या चटणीवरती फोडणी ओतून घेऊ. त्याच्या चटणीवरती अशी फोडणी ओतायची. छान अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. आपण चटणी बनवली, आता आपण आप्पे बनवूयात. गॅसवरती आप्पे पात्र ठेवलेलं आहे. छान असं आप्पे पात्र गरम झालं. यामध्ये घालूयात आपण तेल. सुरुवातीला काय करायचं तर सुरुवातीला साईडने आपण आप्पे घालत जायचं आहे. तर मधी नंतर घालायचं. मधी तवा लवकर तापतो म्हणून आपण साईडने आधी आप्पे घालत जायचं आणि नंतर मग मधी घालायचं आप्पे. पीठ छान असं आंबलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं आपण आप्पे पात्रामध्ये पीठ घालायचं. त्यामुळे आप्पे आपले छान असे फुलतात. आता यावरती झाकण झाकून आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असे एका साईडने आप्पे भाजून घ्यायचे आहेत. छान असे एका साईडनं आप्पे भाजलेले आहेत. आता आपण गॅस जरा बारीक करायचा आणि सर्व आप्पे आपण परतून घ्यायचे. आता दुसऱ्या साईडने छान असं भाजण्यासाठी यावरती थोडं थोडं तेल सोडायचं. मध्ये घातलेले आप्पे लगेचच भाजतात, ते आपण काढून घेऊया. तुम्हीही अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत आप्पे चटणी नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.